नमस्कार. आज एका नवीन विषयासाठी मी पुन्हा एकदा YouTubeवर आलेलो आहे. बऱ्याच जणांना एक अशा औषधाची गरज असते, की जर सध्या कालांतराने ते औषध घेतल्याने ही समस्या नक्की सुटू शकते का? बऱ्याच जणांना झोपेचा त्रास, मायग्रेन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग आणि त्याचबरोबर एकटं राहून नुसतं बडबड करणे किंवा एकटं बोलत बसणे, रात्री झोपेमध्ये ज्या गोष्टींचा आपल्याशी काही संबंध नाहीये, अशाचा जर काही तुम्हाला त्रास होत असेल, तर वैद्यांचा सल्ला घेऊन किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्ही जाऊन कुठल्याही कंपनीचं स्मृती सागर किंवा मेधा सागर या नावाची गोळी तुम्हाला मार्केटमधनं आणायची आहे. स्मृती सागर विशेष करून रजत भस्माशी संबंधित येते. ओव्हर थिंकिंग, जास्त विचार, मायग्रेनचा त्रास, झोपेचा त्रास आणि एक प्रकारे ब्रेन टॉनिक म्हणून सुद्धा हे औषध जे आहे हे काम करत असतं. स्मृती सागर हे कसं घ्यायचं? अगदी सोपं आहे. ही गोळी सकाळी एक गोळी दुधाबरोबर आणि रात्री एक गोळी दुधाबरोबर साधारणतः 1 महिन्याचा आपल्याला कोर्स करायचा आहे. याने 100 नाही तर 101% आपल्याला चांगला फायदा होईल. तुम्ही नक्की या औषधाचा, या रसधर्माचा, या रस गुणधर्माचा नक्की विचार करा आणि जर तुम्हाला कुठेही मिळत असेल तर स्मृती सागर नावाची ही गोळी नक्की तुम्ही घ्यावी आणि हा मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम जर येत असेल तर याच्यातनं तुम्हाला त्याच्यातनं चांगले फायदे सुद्धा मिळू शकतात. धन्यवाद.